आम्ही गेले 2-2.5 वर्ष नुसतं आम्ही नाही तर 33 देशांमध्ये ज्याची नोंद घेतलेली आहे गद्दारीची, 50 खोके एकदम ओके, त्याच्यातला कदाचित एक खोका हा दिसला असेल आज. पण मला वाटतंय की हे व्हिडिओ सगळीकडे फिरत आहेत. परवा एक गद्दार आमदार मारामारी करताना, बुक्केबाजी करताना आज एकतर खोकेसोबत बसले, म्हणजे त्या बॅगमध्ये काय आहे आता त्याचं बदलून सांगतील की नाही ते महात्मा गांधी छापलेलेच बनियन होते, बाकी काही नव्हतं त्याच्यात. पण स्पष्टपणे जे दिसत आहे ते स्वतः आता कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांच्यावर आरोप झालेत, हॉटेल घेण्याचा प्रयत्न, जमीन ढापण्याचा प्रयत्न, हे सगळे आरोप झालेले आहेत. मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः उच्चस्तरीय चौकशी देखील लावलेली आहे. प्रश्न हाच आहे की ह्या गँगचे बॉस भ्रष्टनाथ मिंदे कारवाई करणार का? उत्तर मी तुम्हाला हे आज पण देऊ शकतो की ते कारवाई बिलकुल नाही करणार. पण जी आयटीची नोटीस आलेली आहे, खूप उशिराच आली आहे, पण आता ह्या आयटीच्या नोटीसवर त्यांना क्लीन चिट मिळणार की खरोखर भाजप याच्यावर कारवाई करणार हे आता बघण्यासारखं आहे. कालच आयटीची नोटीस आली तरी अजून आयटीत फिरतात, म्हणजे फरक हे ना पडलेला नाहीये. काल कोणाला नोटीस आल्या, कोण दिल्लीत गेलं गुरुपौर्णिमा म्हणून, आणि मग कोण भेटलं कोण नाही भेटलं ह्याची यादी आपल्या सर्वांकडे आहे. पण एवढं निर्लज्जपणे हा कारभार चाललेला आहे. खरोखर जर मुख्यमंत्री महोदयांना कारवाई भ्रष्टाचार करायची असेल तर ते ह्या व्हिडिओ पाहून काहीतरी पाऊल उचलतील ही आशा एक मी बाळगतो. हे उलट चौकशी करतील, ठीक आहे करू दे, पण जे चौकशीत किंवा त्या व्हिडिओमध्ये दिसतंय त्याच्यावर चौकशी होणार की नाही? आणि जे समोर तुमच्या दिसत आहेत, जे फोनवर बोलताना तुम्ही काही डोळे झाकून फोनवर बोलत होतात, मग दिसतंय कसं? सगळीकडे तो कॅमेरा फिरतोय, तो दिसतोय कसा? बघा, एकंदरच तुम्ही बघा, सगळेच म्हणजे ते टाचणी मारणारे, ते टॉवेलमध्ये बसलेले, ज्यांच्या खाकेत टॉवेल असतो, मग परवा तो बुक्के मारणारा आमदार, माझा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे दावे, अश्लीलताची कारवाई झाली पाहिजे खरं तर. एका ठिकाणी वेगळं म्हणतात की ते पैसे माझे होते, मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, तर दुसऱ्या ठिकाणी असं म्हणतात की तो व्हिडिओ मॉर्फ केलेला आहे. नाही, पैसे त्यांचे होते ना. नोटबंदीनंतर काय हे होतं लिमिट 2 लाखापर्यंत आहेत, 2 लाख की जास्त आहे त्याच्यात. नोटबंदीनंतर जो मोदी साहेबांनी कायदा केलेला आहे ह्यांच्यातून, ह्या कायद्यातून शिरसाटांना सूट आहे का? सर, संजय गायकवाड संदर्भात आता मरीन लाईन्स पोलीस स्थानकामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल झालेला आहे. खरं तर एखादा आमदार इतका राजरोसपणे मारहाण करताना तर व्हिडिओ समोर आल्यानंतर अदखलपात्र गुन्हा दाखल होतो. बघा, ही मारहाण ही विधान भवनाच्या म्हणजे हॉस्टेलमध्ये झालेली आहे. खरं तर अध्यक्षांनी देखील याच्यावर कारवाई करणं आम्हाला अपेक्षित आहे. अध्यक्ष महोदयांनी कारवाई नाही झाली तर सगळेच आमदार असे हात उचलू शकतात का? ही मुभा आम्हाला सगळ्यांना आहे का? आणि जर एखाद्या आमदाराच्या खाण्यामध्ये काहीतरी गडबड झाली आणि म्हणून तो असे बुक्केबाजी करू शकतो, उद्या लोक रस्त्यावर उतरली, ज्यांचे रस्त्यांमध्ये खड्डे आहेत, जिथे पूल पडत आहेत, जिथे ट्रेनचे ऍक्सिडेंट होत आहेत, सगळे असे कारवाई करायला लागले तर त्यांना पण अशी मुभा मिळणार आहे का? ह्याचं उत्तर आम्हाला सरकारकडून पाहिजे. माहितीये मला तुम्ही कुठच्या दिशेने चाललात हे मला माहिती आहे, पण आज संजय राऊत साहेबांनी एक वक्तव्य, सूचक वक्तव्य केलेलं आहे. अनेकदा आपण पाहतो की ते जे वक्तव्य करतात ते आज नाही तर उद्या खरं ठरतं, आणि त्यांना कदाचित दिल्लीतली किंवा आरएसएस मधली आतली बातमी असू शकते, कारण ते पण पत्रकार आहेत आणि त्यांचेही कनेक्शन खूप चांगले आहेत. कि बहुत सारी उसमें सुधारणाएं लाई गई है, लेकिन ये भी हमारी मान्यता है कि जो उन्होंने कहा है जन सुरक्षा बिल, वो सचमुच जन सुरक्षा है क्या? जनता का सुरक्षा है कि भारतीय जनता पार्टी की सुरक्षा बिल है? ये भी बताए, क्योंकि उन्होंने जो कहा कि एक्सट्रीमिस्ट लेफ्ट विंग, आज तक जो हमें सफलताएं मिली है नक्सलवादियों से लड़ने में, वो कौन से बिल के तहत मिली है? कोई उनको रोक रहा है? जो आज तक सफलताएं मिले हमें आतंकवादियों के खिलाफ लड़ने में, वो कौन से बिल के तहत मिले? कोई रोक रहा है उन्हें? जो भी आज तक ये सारे आप देख रहे हो घटनाक्रम अगर देखें तो 60 साल 75 साल में जो भी आतंकी कार्रवाई करते आया है, नक्सलबारी की कार्रवाई करते आया है, पूरी की पूरी फ्री हैंड है, पुलिस को हो या सीआरपीएफ को हो या सारे जो हमारे सुरक्षा बल है उनको हो, कि जो भी आतंकी कार्रवाई हो या नक्सलबारी कार्रवाई हो उनका खात्मा करने के लिए सारा फ्री हैंड तो दिया है. तो फिर कौन सी सुरक्षा के बारे में आप बात कर रहे हैं? कौन आपको अड़ा रहा है? लेकिन दूसरी तरफ अगर आप देखें तो लेफ्टिस्ट की सोच है. आज सोशल वेलफेयर स्टेट में जो 80 करोड़ लोग राशन पे जी रहे हैं वो तो लेफ्ट विंग सोच है. लाडली बहना ये भी लेफ्ट विंग सोच है. तो कौन सी सोच के बारे में आप कह रहे हैं? वो शाह सेना है, शिंदे सेना नहीं है, शाह सेना जी. वो बनियन की आज ना अंदर की बात है, तो जो बनियन पहन रहे उधर से आई होगी. लेकिन 2-3 इसमें अगर आप देखें तो बातें नजर में लानी जरूरी है. कल शायद पहली बार चांद का जो फेज है वो देखते हुए अपने गांव नहीं गए, दिल्ली गए. दूसरी बात यह है कि गुरु पूर्णिमा हम तो हमारे महाराष्ट्र में ही रहे. जो मेरे दादाजी है वंदनीय हिंदू सम्राट बाला साहेब ठाकरे,
उनके सामने नतमस्तक हुए। लेकिन ये जो इनके नए गुरु है, जिन्होंने इनको जेल में जाने से बचाया, जिन्होंने इनके हाथों में इतना पैसा दिया, इतनी ताकत दी, इतनी सत्ता दी, उनके सामने झुकने गए थे। तो वही है, दिल्ली जाको झुक के आओ। कल मुझे लगता है प्रिंसिपल को तो अरेस्ट हुई है, वो उस व्यक्ति को भी अरेस्ट हुई है, लेकिन कहीं ना कहीं ऐसे जो हादसे बढ़ते जा रहे हैं, मुझे लगता है सीसीटीवी का जो कानून आया था स्कूलों में, उसे लाना जरूरी है और इसकी रिपोर्टिंग मैकेनिज्म ठीक करना जरूरी है। कन्वर्जन को लेके गवर्नमेंट इज प्लानिंग टू ब्रिंग एंटी कन्वर्जन बिल। What about political conversions? When the ED comes to your house and asks you for a forceful conversion, what about that? What about the IT coming to your house and asking for a forceful conversion to the BJP? So I think that is very important. And two, if religious conversion is seriously a threat today, what has the BJP been doing for the last 11 years? The BJP has been in absolute power at the center for 11 years. Even today they have strong power. In Maharashtra also they have been in power for the last 9 years out of 11 years. What is the BJP doing, or what has the BJP been doing about forceful conversions? आणि असं पण म्हटलं जातं ना, ईडी कार्यालयात गेल्यानंतर हिंदुत्व जागं होतं खूप लोकांचं। मुझे लगता है कि उनको ये विषय पता नहीं पूरा। हमारी जो राजनीति है ये समाज कारण है और हम पे सख्ती जो हो रही थी उसके हम खिलाफ है। आज भी आप और हम कौन सी भाषा में बात कर रहे हैं? तो भाषा का विरोध नहीं है, लोगों का विरोध नहीं है। और बृजभूषण जी को मैं ये बताना चाहता हूं कि अगर कोई राजनीति कर रहा है तो भाजपा कर रही है हिंदी भाषिकों को दूसरे भाषिकों से दूर करने के लिए, क्योंकि भाजपा की पूरी राजनीति यही है, लड़ाओ, झगड़ा करो और फिर जीतो। धन्यवाद।